मॅच लावते सुरुवात. रवी फुलावरे पहिला षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप कव्हर पॉइंटला बॉल चाललाय सीमा पार. बॅटर विघ्नेशचा हा अप्रतिम चौकार. आमच्या स्वयंसेवकांसाठी संधी आहे अमोल लोबे यांच्याकडून. जर जेल पकडली स्वयंसेवकांनी आणि बॉल योग्य त्या वेळेवरती पाठवला मैदानाच्या आत तर चायनीजची व्यवस्था आहे ब्रदर्स चायनीज कॉर्नरच्या इथे अमोल लोबे यांच्याकडून. आणि बंटीसाठी एक सुवर्ण संधी आहे खरं तर. आणखी एक चांगला बॉल निर्धाव चेंडू येतोय लगातारचा दुसरा निर्धाव बॉल. बंटी मानस लोबेसाठी एक सुवर्ण संधी आहे. बंटीने जर एका हातामध्ये कॅच पकडली तर त्याला अनलिमिटेड चायनीज जितका तो चायनीज खेळेल तितकं त्याला चायनीजची व्यवस्था अमोल लोबे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. 3 बॉल 4. बॉल रिलीज करत असताना थोडा त्रास आणि त्यामुळे रिलीज केलेला नाहीये बॉल रवी फुलावरेनं. मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 4. बॉल नंबर 4 घेऊन तयार रवी फुलावरे. ऑन स्ट्राइक आहे विघ्नेश. वेगवान बॉल मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग रनआउटची संधी पोहोचलाय डेंजर एंड कडे. विघ्नेश रन मिळते. 1 बॉल संपले ते 4 धावसंख्या आहे ती 5 या आकड्यावरती. साथी स्कोरर प्रतीक कदम माहिती सांगतायत. पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय मेन अंपायर नितीन धुले आणि स्क्वेअर लेग अंपायर खंडू लोबी या मॅचचा देखभाल करत असताना. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5. बॅकफुटला जाऊन पंच केला स्ट्रोक. डीप पॉइंट मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतायत. रोशन धावते बॉल मागे चुकी केली आहे. अंतिम क्षणी अडवलाय बॉल. डीप पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग. तुतू मैमाची गफलत आणि पोहोचलाय बॅटर. धावा मिळाला त्या बॉलवरती पूर्णपणे 3 आणि 3च्या मदतीने धावसंख्या आहे ती 8. बॉल संपलेत 5. विघ्नेश ऑन स्ट्राइक आहे. 5 बॉल संपलेत. धावसंख्या आहे ती 8. जय बजरंग बली बीड संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग स्वीकारले फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंग करतोय तो अंतरट संघ आणि 8 धाबा आहेत 5 बॉल मध्ये. अंतिम बॉल टॉस केलाय. डीप थर्डमॅनला बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल थांबणार नाहीये. चाललाय सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतो चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 12 ही धावसंख्या.
नरेंद्र आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकात धावसंख्या आहे ती 12. पॉवर प्लेचे निर्बंध संपलेत आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये नरेंद्र आलाय बॉलिंग मार्क वर. रनअप मध्ये अर्थाला पहिलाच बॉल. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम गोलंदाजी करतोय नरेंद्र. धावसंख्या आहे ती 12 आकड्यावरती. अंतिम 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरा षटक. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर खांद्याचा वापर केलाय. वेगवान बॉल होता नरेंद्रचा आणि निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावफलक थांबलंय ते 12 आकड्यावरती. एक बॉल संपलाय ओव्हर नंबर 2 मधील. मिडल ऑर्डरचे षटक आहे. पहिल्या षटकात 12 आल्यानंतर या षटकात कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल का नरेंद्र. नो लॉस 12 रन ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम सुरुवात आहे ती. जय भवानी अंतरट संघाची देखील हा वेगवान स्ट्रोक. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि वेल फिल्डिंग. पकडले इथे कॅच. अप्रतिम जेल टिपलाय खरं तर क्षेत्ररक्षक रवी धुलेनं आणि इथे लागलाय बॅकफुटला जाऊन पंच केलाय डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2-2च्या मदतीनं धावसंख्या येते 15 या आकड्यावर. कॅच ड्रॉप केली रवी फुलावरेनं. त्यानंतर बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. 4 धाब्यांसाठी येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. ऑफला रवी फुलावरे आहे. यावेळी करणार नाहीये मिस्टेक. पकडले इथे कॅच. विघ्नेश मात्र होतोय बाद. 2 सलामीवीर मैदानाच्या बाहेर जात आहेत. 2 षटकांमध्ये धावा आहेत 19. दुसऱ्या षटकात आल्यात फक्त 7.
फार चांगली गोलंदाजी आहे बीड संघाची देखील. जय बजरंगबली बीड टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग स्वीकारली. 2 षटक फार अप्रतिम ठरले बीड संघासाठी देखील. दावा डिफेंड करत आलेला आहे या स्पर्धेमध्ये अंतरट संघ. जय भवानी अंतरट संघ या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय. पहिलाच बॉल श्याम रुटेचा. निर्धाव चेंडू आलाय. सागर थोडा चाचपडतो या मॅच मध्ये. एक जीवनदान त्याला मिळालंय. षटकार येतोय. कॅच ड्रॉप केली खरं तर. दुसऱ्या बॉल मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 25 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटची कडा आहे. चुकी केली विकेट किपरनं. लॉंग स्टॉप मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु बॉल कन्वर्ट होतोय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. बॉल नंबर 4 खोलात टाकलाय. लॉंग ऑफ मध्ये चुकी केली आहे. दुसरी साठी निघालेत बॅटर आणि 2 तर कंप्लीट झाले. तिसरी साठी निघण्याचा प्रयत्न आहे आणि तिसरीच्या प्रयत्नात सागर आउट होते. 2 मिळत आहेत. धावसंख्या 31. 2 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 31 ऑन बोर्ड. ऑन बोर्ड. जय गेलाय नवीन फलंदाज. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे चुकी केल्यात. एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत ओव्हर थ्रोच्या साह्यानं. 2 कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीनं वाईट प्लस 2 टोटल 3 धावा मिळत आहेत. धाव संख्या ती 34. बॅकफुटला जाऊन जागा निर्माण करून शफल झाला होता फलंदाज. फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकललाय स्ट्रोक. लॉंग लेग मध्ये निघालाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार आणि षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतीक कदम माहिती सांगतायत 37. आता येणाऱ्या 18 बॉल 38 धावसंख्येची गरज. या सामना जिंकत थेट मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम जय बजरंगबली बीड संघाला
टीम जय भवानी वैष्णवी 11 अंतरट वरेडे संघाच्या विरोधात जिंकण्यासाठी. सदतीसचं टार्गेट आहे. खरं तर आजचा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये देखील कोरला गेला. अर्थातच राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे. खरं तर आज संपूर्णपणे ज्या राजानं या स्वराज्यासाठी आपलं प्राण अर्पण केलं, ज्या राजानं आपल्या धर्मासाठी आपलं प्राण अर्पण केलं, त्या महाराजांच्या खऱ्या अर्थानं आज राज्याभिषेक सोहळा आहे. आज या दिनी छत्रपती संभाजी महाराजांना देखील आपण एक त्रिवार मानाचा मुजरा देऊयात. खरं तर ज्याने मृत्यूला डोळ्यात डोळे घालून पाहिलं पण स्वराज्याला कधी वाकून दिलं नाही, पण ज्याने स्वतःचा जीव पणाला लावला पण प्रजेचा मान मात्र जपला, असा आपला माझा संभाजी राजा इतिहासाचा नाही तर त्यागाचा राजा आहे. ज्याने तलवारीने शौर्य लिहिलं आणि बुद्धीने शत्रू गोंधळात टाकला आणि प्रजेच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव पणाला लावला. तो राज्याभिषेकाने नाही झाला तर बलिदानाने अजरामर झाला. असे आपले छत्रपती संभाजी महाराज यांना या स्पर्धेच्या वतीनं राज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा देऊयात. अडतीस धावसंख्येची गरज आहे. अठरा बॉल मध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. 37 धावा खऱ्या अर्थानं सेट केल्यात. 38चे लक्ष. ज्या संघानं तीनही मॅचेस मध्ये सामना चेस करत मेगा सेमीफायनल मध्ये पोहोचलेत ते जय बजरंग बली बीड संघ. आणि याच्या संपूर्ण दिवसामध्ये टोटल दोनही दिवसांमध्ये कोणत्याच संघानं दावा डिफेंड केलेला नाहीयेत, परंतु आज जय भवानी अंतरट वरेडी संघानं दावा डिफेंड करत आज सेमीफायनल नंबर 1 मध्ये ते पोहोचलेत. म्हणजे एका संघानं चेस डाऊन करत इथपर्यंत पोहोचले तर एक संघ संपूर्णपणे दावा डिफेंड करत इथपर्यंत पोहोचलाय. आणि पुन्हा एकदा दावा डिफेंड करायचा त्या अंतरट वरेडी संघाला 38 आणि बीड संघाला पुन्हा दाबा चेस करायचा त्या 38. कोण जिंकेला सामना, कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल, त्यासाठी हा चालू असलेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल नंबर 1 ला सुरुवात होते. चेस डाऊन 38चं लक्ष. योगेश रुठे ऑन द मार्क. ग्लास बॉल वेगवान, जयचा वेगवान बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. योगेश रुठे निर्धाव बॉल खेळतोय. 17 बॉल मध्ये आता 38चं इक्वेशन आहे. वेगवान बॉल होता जयचा. ही क्षमता आहे जयकडे. 17 बॉल 38. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये विघ्नेश येतोय. कॅच ड्रॉप केली आहे. जीवनदान मिळालं या मॅच मध्ये योगेश रुठेला. आज या खेळाडूंना मागील 3ही मॅच मध्ये अनुभवाचा फायदा घेतला या स्पर्धेमध्ये. त्याला जीवनदान मिळालं या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये
1 रन दाब्याचा श्री गणेश कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता लेफ्टी बॅटर रवी फुलावरे ऑन स्ट्राईक आहे. रवी फुलावरे देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आणि आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडा मोमेंटम शिफ्ट होईल का जय बजरंग बली बीड संघाच्या समूहात देखील. 2 बॉलमध्ये धावसंख्या ती 1. 38चं टार्गेट. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचे षटक हाताळतो जय. चांगले गोलंदाजी राहिले जयची या स्पर्धेमध्ये. पुन्हा जय गोलंदाजी मार्क वरती. जयचा बॉल फटका फसलाय. बॅक टू द बॉलर स्ट्रोक हवेत. बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नो मिस्टेक. पकडली जाईल झेल. इथे संपतोय इन्फॉर्म बॅटर रवी फुलावरेचा खेळ. तीन बॉल मध्ये धावसंख्या अवघी 1. महत्वाचा बॅटर बाद झालाय रवी फुलावरे. आता आलाय दशरथ धुले बॅटिंग मार्क वरती. 15 बॉल मध्ये आता 37 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय बजरंग बली बीड संघाला. ओव्हर फुटत बॉल क्रॉस द बॅट मारलाय. चुकी केली आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. गॅप मोठी आहे डीप मिड विकेट मध्ये. अंतिम क्षणी अडवलाय बॉलला. वेल फिल्डिंग. परत फिल्डिंग केले. विघ्नेश होता तिथे फील्ड करण्यासाठी. 2 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. 2च्या मदतीनं बॉल संपले. 4 धावसंख्या आहे. 3. 38चं लक्ष आहे. प्रत्येक सामना डिफेंड केलाय जय भवानी वैष्णवी 11 अंतरट वरेडी संघानं. पाच बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचे षटक चालू आहे आणि अंतिम बॉल शिल्लक आहे. फुलटॉस बॉल. टॅपिंग क्रिकेट. टॅप केलाय बॉल लॉंग ऑन मध्ये. एकच धाव मिळते आणि एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. 38चे लक्ष 2 षटकांमध्ये आता 32ची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग बली बीड संघाला. एका षटकामध्ये धावसंख्या ती 6. आता 32 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकत थेट मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जय बजरंग बली बीड संघाला. विघ्नेश आलाय बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. रेडी नव्हता बॅटर दशरथ धुले आणि त्याच कारणास्तव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय विघ्नेश. फार महत्वाचे षटक आहे. 12 बॉल मध्ये 32ची आवश्यकता आहे. 38चे टार्गेट. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. अकुटाप्याचा बॉल. दशरथ धुलेचा धमाका मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. दशरथ धुलेनं षटकार.
11 बॉल 26चं इक्वेशन. पुढ्यात टाकलेला बॉल वाईड यार्कर योग्य रीतीने हाताळलाय विघ्नेशनं. 10 बॉल मध्ये आता 26 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावर. 38चं लक्ष आहे. 26 अजूनही करायच्यात. धीम्या गतीचा बॉल फटका प्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये पकडले झेल आणि ते मात्र दशरथ दुले देखील होतोय बाद. तीन बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके. 26 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉलचा किल शिल्लक. 26 धावसंख्येची गरज. विघ्नेश पुन्हा बॉलिंग मार्कवर. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. फुल टॉस बॉल होता. संधी होती मोठ्या फटक्याची. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. 24 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 24. अजूनही मॅच बॅलन्स आहे. कोणताही संघ इथून सामना जिंकू शकतो. 8 बॉल 24 आणि इथे निर्धाव बॉल आलाय. 7 बॉल आता 24 ची गरज आहे. हा महत्वाचा बॉल आहे अंतिम. 7 बॉल 24. प्रत्येक येणारा निर्धाव बॉल प्रेशर मध्ये तर जय बजरंग बली बीड संघ या मॅच मध्ये. प्रत्येक मॅच मध्ये दाबा डिपेंड करत इथपर्यंत पोहोचलाय जय भवानी वैष्णवी 11 आंतरड संघ या मॅच मध्ये. हा मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. विजय बॉल खाली येतोय आणि कोणत्याही प्रकारची चुकी नाही. विजयनं पकडलाय झेल. संपतोय हेमंतचा खेळ. अंतिम 6 बॉल 24 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राइक योगेश. वेगवान बॉल. 5 बॉल आता 24. प्रत्येक सामना डिपेंड केलाय खरं तर जय भवानी आंतरड वरेडी संघाने मॅच मध्ये देखील आणि प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी डावात डिफेंड करीत इथपर्यंत पोहोचला आणि या मॅच मध्ये देखील त्याच परिस्थितीमध्ये ते 5 बॉल 24. क्रॉस द बॅट फटका लॉंग ऑनला. विघ्नेश आलाय. पकडले झेल आणि संपतो इथे मात्र योगेश रुडेचा देखील खेळ. 4 बॉल मध्ये आता 24 ची गरज.
एक बॉल आता 19 धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 19. क्रॉस बॅटा स्ट्रोक. अंतिम क्षणी मोठा फटका आलाय आणि षटकार आलाय. फलंदाज बाद आहे. विघ्नेश विघ्नेश ठरला या मॅचचा हिरो.